हॅलो मॅम. हाय. आता तुम्ही सांगितलं मॅम का तुमचं लग्न झालेलं नाही. मग लगेच चष्मा वगैरे घातलास? इंजिनियर एक मिनिट थांब. तुझं नाव काय? अक्षय यात्रा. अक्षय. बघितलंस, लग्नाच्या विषयावरनं मी पडले साधारण. तर अक्षयने कसं केलं माहितीये, तुम्हाला सगळ्यांना दिसलं नसेल तर. यांनी मला विचारलं, मॅडम आताच तुम्ही सांगितलं की तुमचं लग्न झालेलं नाहीये. अक्षय म्हणजे अक्षय कुमार झालास का? पण मला तुझी स्टाईल आणि कॉन्फिडन्स आवडला. डायरेक्ट चष्मा वगैरे घालून तू विषयाला हात घातलायस. बोल. इंजिनियर साठी काही चान्स? मॅम इंजिनियर स्कोर नाही. हे तर मीच मगाशी म्हटलं ना की मला पटलंय की इंजिनियर्स बोरिंग नाही आहेत. बरं अक्षय, ये वरती स्टेजवर. काय करतोस तू? ते इंजिनियर होतोयस ते कळलं, पण कुठल्या इयरमध्ये काय शिकतोयस? अरे बघू दे लोकांना. हां, फर्स्ट इयरमध्ये काय करतोस? घाबरलास? माईक बोल ना. फर्स्ट इयरमध्येच. किती वर्षाचा आहेस? 19. तुला इतक्या लवकर लग्न करायचंय? परत येणार नाही मॅम तुम्ही आमच्या कॉलेजला. मॅडम, परत बालविवाह विरोधी कायद्यावर केस होऊ शकते. सर, ते तर नंतर आहे. परत येणार नाही म्हणजे आताच अडकून घेतो. अशा विचाराने अक्षय स्टेजवर आलाय. बरं, काय करावं मी तुझ्याशी लग्न बाळा? तू इंजिनियर होणार आहेस. होणार. खूप वेळ आहे त्याला. 3 वर्ष मॅम फक्त. 3 वर्षांनी काय करायचं? तोपर्यंत हा. सुपर हिट फिल्म द्यायची मराठी. बरं, बायको होण्यासाठी मला चहा करता येत नाही, मला स्वयंपाक करता येत नाही. चालेल असतो कपडे आदर्श नवरा बनू शकतो. बेटा तुला तर इंजिनियर व्हायचंय ना, मग इंजिनियर मग घरगडी होणार आहेस की काय? पूर्ण इंजिनियर रूम मध्ये ना कपडे धुतात, भांडे धुतात. चला, म्हणजे आता मी इंजिनियरचा विचार करू शकते. पण अक्षय तू खूप लहान आहेस यार. ठीक आहे मॅम, ड्रीम चेंज. हे बघ, ऑल द बेस्ट. खूप मोठा इंजिनियर हो. 3 वर्षांनी भेटू. थँक्यू मॅम. सी यू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.